बाह्यात्कारी रूपाला भुलून सर्वसामान्य माणूस ढोंगी पुरुषालाच सत्पुरुष समजण्याची चूक करतो आणि मग त्याचे परिणाम त्यास भोगावे लागतात. अहो हे स्वामी समर्थ आहेत. तुम्ही खऱ्या संताला अजून बघितलेला नाहीये म्हणून याला स्वामी समर्थ म्हणतात. हा कसला आला समर्थ? हा तुम्हाला काहीही द्यायला असमर्थ आहे. तुम्ही माझं दर्शन घ्या, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. तू आहेस तर कृष्ण. होय, मी कृष्ण आहे, साक्षात भगवान श्रीकृष्ण. पण तू मला कोण विचारणार? हे स्वामी समर्थ आहेत. जाणतो आम्ही. खूप स्तोम गाजवतोयस तू तुमच्या गावामध्ये. आता इथून निघून जायचं, कारण या गावात फक्त आम्ही महाराज आहोत, फक्त आम्ही. सूर्य उगवल्यानंतर तारे कसे काढता पाय घेतात ना, तसं तूही पळ काढायचा. अरे ढोंगे आया, आम्ही ज्ञानी तपस्वी आहोत. अरे साक्षात आमच्या जिभेवर सरस्वती वास करते. अरे याची काय विषात माझ्या पुढे चकार शब्द काढायचे? स्वामी आता तुम्हीच ह्यांना उत्तर द्या आणि ह्यांचा माज उतरवा. हा काय माझी मिजाज उतरवणार आहे? त्याचं तर पितळ मी उघडं पाडणार आहे. आपण असं करू, समोरासमोर अध्यात्मावर वादविवाद करू. बघू कोण जिंकतं ते. तर तू जिंकलास तर मी हे गाव सोडून जाईन, आणि जर मी जिंकलो तर तुला हे गाव सोडून जायला लागेल. बोल, आहे कबूल? बोल ना, आता गप्प का? लोक हो, तुमचा हा समर्थ ज्ञानी आहे, तपस्वी आहे, तर सांगा याला. स्वामी, अहो स्वामी, अहो बोला ना, उत्तर द्या या लोकांना. असं जाऊ नका, नाही तर उद्यापासून ही लोक तुमच्याकडे फिरकणार सुद्धा नाहीत. सुंदर आहे, आम्हाला एक महत्वाचं काम आहे, तिकडे जायचंय. स्वामी, कृष्ण स्वामी महाराज की जय. 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 अरे गणपत, असं करू नकोस. आपल्या मुलाच्या जीवाशी खेळू नकोस. माझं ऐक, त्याला स्वामींकडे घेऊन चल. नाही, एकदा हिच्या सांगण्यावरनं आलेलो स्वामींकडे मी, पण त्यांनी मला हाकलून दिलं. आता माझे कृष्णात स्वामी माझ्या मुलाला बरं करते. अरे साक्षात कृष्णाचा अवतार आहेत ते. अरे ते कृष्ण फक्त बोलण्यापुरते आहेत, बाकी काही नाही. उगाच मोठी मोठी विधानं करून कुणी कोणाला बरं नाही करू शकत रे. अरे आमच्या स्वामींपेक्षा मोठं कुणी आहे का? माझं ऐक, आपण याला वैद्यांकडे घेऊन जाऊया. ते काय म्हणतात ते बघू. नाही पेक्षा सरळ स्वामींकडेच घेऊन जाऊ. नको. अरे कृष्णा स्वामी किती गोड बोलतात. अरे एक डाव माझ्या मुलाबरोबर बोलले ना तरी त्याचा आजार पळून जाईल कुठच्या कुठे. अरे तुला कल्पना आहे का तू काय बोलतोयस? फार मोठी किंमत चुकवावी लागेल तुला, आणि तुझ्या या मूर्खपणापायी मी तुझ्या मुलाला मरू देणार नाही. सोळप्पा, तुला काय करायचंय? कोण लागतोस तू याचा? मी बाप आहे याचा. मी ठरवेन त्याचं काय करायचं ते. नाही नाही, कुणी लागत नाही तो माझा. हो, पण त्याच्या हितासाठी मला त्याला वैद्याकडे नेणं भागच आहे. अरे अरे या निष्पाप जीवावर अन्याय नाही होऊ देणार मी. सोळप्पा,
गणपत, काय करतोयस हे? हा? त्या भोंदू बुवाच्या आहारी जातोयस? तुझ्या मुलाला हा भोंदू साधू बरं करायला बघ बघ तुझ्या ढोंगी बुवा ते काय प्रताप चाललेत ते बघ. हे बघ. हा भोंदू बुवा तुझ्या मुलाला बरं करणार होता. स्वामी स्वामी माझी तर मती भ्रष्ट झाली होती. या असल्या चळक्या बुवाच्या नादी लागून मी माझं मोठंच नुकसान करून घेणार होतो. स्वामी मला माफ करा, मला माफ करा स्वामी. स्वामी स्वामी माझ्या बाळाला वाचवा. माझं बाळ फार आजारी आहे. बाळ, बाळ, स्वामी स्वामी तुम्ही धन्य आहात. आता तरी शहाणे व्हा. अनुभवातून धडा घ्या. आंधळेपणाने कुणावरही विश्वास ठेवू नका. त्या भोंदू बुवाला आता मी सोडणार नाही. स्वामी वाचवा मला, स्वामी वाचवा. अरे सूर्य आहेस ना तू. समर्थ आहेस. आमच्याकडे मदत कशाला मागतोस? कर बचाव स्वतः. बोलाव बोलाव या लोकांना तुझ्या वाणीनी. का आता असर पडत नाही वाटतं? स्वामी दया करा माझ्यावर, स्वामी दया करा. नाही, तुला क्षमा नाही. अरे तू लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतलास. श्रद्धा ही लोकांची ताकद असते. त्या श्रद्धेला तू अंधश्रद्धेत बदलून टाकलंस. तिला त्यांची कमजोरी केलीस. समाजाला भरकटवलंस तू. समाजाला पोखरतोयस तू. संतांनी समाजाला दिशा द्यायची असते. एक आदर्श समाज निर्माण करायचा असतो. तू लोकांच्या श्रद्धेचा वापर स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी केलास. अरे अरे असला साधूचा वेश धारण करून, संत वचन बोलून, त्यांची पोपटपंची करून समाजाला लुबाडायचं नसतं. अरे जो स्वतःच विकारवश झालाय तो कसा होणार साधू? नाही, तुला आम्ही क्षमा करू शकत नाही. अरे चालता हो म्हटलं ना. चल स्वामी स्वामी अरे चालता हो आमच्या नजरेसमोर म्हटलं ना. स्वामी दया करा स्वामी. नाही, तुला दया नाही, चालायला लाग. आज आपण आम्हा सर्व अक्कलकोट वासियांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. या भोंदू साधूच्या तावडीतून आम्हाला वाचवलं. आपले शतशः आभार स्वामी. तुम्ही लोकही मेंढरासारखी आहात. एक धावला की त्याच्या मागे सगळे धावत सुटतात.
अरे श्रद्धेला अंधश्रद्धेत बदलू नका. मग या असल्या भोंदू साधूंचं भावतं आपल्या तुंबड्या भरायला ते मोकळे होतात. तेव्हा जागरूक व्हा. कोण साधू कोण सच्चा ते ओळखायला शिका. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या गुरुवर विश्वास ठेवा. अरे आम्ही इथे असताना तुम्हाला कशाला हवाय आधार. तेव्हा जागरूक व्हा. समाजाला जागरूक करा. कळलं? हो स्वामी. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. आप्पा स्वामी, आम्हाला तपकीर हवी आहे. थांब. तुझ्याकडची लोक आहे. आम्हाला त्याच्याकडची तपकीर हवी आहे. तो कोण स्वामी? तो त्याच्या पाठीवर आम्ही पडलो आहोत, ज्याची आमची युगायुगाची साथ आहे. कधी तो लक्ष्मण बनून आलाय, द्वापार युगात बलराम बनून आलाय. या कलियुगात तो शेषाचार्य बनून आमची साथ देणार आहे. पण आम्हाला त्याची परीक्षा घ्यावी लागेल. कारण या कलियुगात मोह लालसेपासून कोण सुटलाय? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहो, श्री स्वामी समर्थ. समाधी लागली अगदी. श्री स्वामी हे घ्या तू. माझी अर्धांगिनी शोभतेस अगदी. अगदी वेळेवर आणून दिलंस. तेवढंच नाही, तुम्हाला आठवण करून द्यायची होती. अहो, झालंय काय? आज अजून भिक्षा मागायला नाही गेलात? जायचंय. आधी आपल्याकडे हे अग्निहोत्र आहे, त्याच्याकडे लक्ष देतो आणि मग जातो भिक्षा मागायला. अहो, हा अग्निहोत्र काही नवीन आहे का आपल्याला? गेली कित्येक वर्ष तो असाच अविरत जळतोय. तुमच्या अनास्थेचं कारण नक्कीच काहीतरी वेगळं आहे. अगदी बिनचूक काढलं. स्वामी नामात दंग झाल्यापासून मला कुठेही हलण्याची इच्छाच होत नाही. त्यातच रममाण व्हावंसं वाटतं. भिक्षा मागायला जाण्याचाही उबग येतो मला. अहो, असं कसं करून चालेल? तुम्ही कोरांना भिक्षा मागून आणता, त्यावर तर आपला उदरनिर्वाह चालतो. तेही खरंय म्हणा. आणि हो, आपल्या कुलदैवत व्यंकटेशाच्या पारायणाचा सप्ताह ठेवला होता. त्याची आज संध्याकाळी सांगतायत. तर माझी इच्छा होती की आपण कुलदैवतेच्या दर्शनाला जाऊन पूजा करावी. अगं अगं आपलं कुलदैवत व्यंकटेश म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच. स्वामी मला व्यंकटेशापेक्षा वेगळे नाही. आणि स्वामी इथं असताना आपण त्याच्या दर्शनाला इतक्या लांब जायची काय आवश्यकता? आपण असं करू, स्वामींनाच आपल्याकडे बोलवू, त्यांची पाद्यपूजा घालू, म्हणजे व्यंकटेशाच्या पूजेचं पुण्य आपल्याला मिळेल. मी असं करतो, स्वामींना सांगून येतो आणि येता येता भिक्षाही मागून आणतो. म्हणजे कसं अगदी दोन्हीही साध्य होईल. स्वामी राया. अहो, आणि हे पण घेऊन जा. स्वामींना लागेल. जा. काय रे हरामखोरांनो, एवढा कसला मिळत आलाय तुम्हाला? शिल्लक अन्न फेकून देता. तुम्हाला काय वाटलं स्वामींच्या पाठीमागे काहीही कारभार केला स्वामींना काही कळणार नाही? अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. गरिबांना देते, त्यांची बोटं भरतील. खबरदार जर पुन्हा असं कराल तर. शेषाचार्य, बरं झालं तुम्ही आला. आता तुम्हीच स्वामींना शांत करू शकता. हो, स्वामी असे क्रोधित झाले असताना
त्यांच्यासमोर उभं राहण्याची कोणाची प्राज्ञा नाही. स्वामी नमस्कार करतो. शेषाचार्य, तुला बरा सुगावा लागतो. आम्हाला राग आला की मोठा लबाड आहेस तू. तुला ठाऊक आहे, तुला बघितलं की आमचा राग निवळून जातो. आमची तपकीर कुठे? हलते ते. स्वामी आमचा कुलदैवत व्यंकटेशाचं आज माझ्या घरी पारणं आहे. त्याची समाप्ती आहे. आमची अशी इच्छा आहे की आपण माझ्या घरी यावं. आपली पाद्यपूजा करण्याचा मानस आहे स्वामी. आपण याल ना? येऊ येऊ की अवश्य येऊ. काय हा प्रसाद वाट सगळ्यांना. येतो आम्ही येऊ. हा. याही वेळी स्वामी मला विसर. स्वामी सगळ्या लोकांना पेढे लाडू देतात, पण मला मात्र बघा, मला मिठाई किती आवडते हे त्यांना ठाऊक नसेल का? स्वामींनी मलाही कधी अशी मिठाई दिली तर ताट भरून. हा हा हा, काय बहार येईल. पेढे लाडू अकंठ सेवन करून जिव्हा कशी अगदी तृप्त होईल. श्री स्वामी समर्थ. अहो असे किती वेळ उभे राहणार आहात? श्री स्वामी समर्थ. केव्हापासून तुम्ही दरवाजाकडे डोळे लावून आहात? अगं स्वामी आपल्या घरी येता क्षणी आपण त्यांच्या नजरेस पडायला पाहिजे. स्वामींवर मला हाक मारण्याची वेळ येता कामा नये. खरंच की माझ्या लक्षातच नाही आलं. आज स्वामी आपल्या घरी येणार. आज आपली गुरुमाऊली आपल्या घरी येणार. आपल्याला सेवेचा आनंद मिळणार. आज आज मी फार फार आनंदात आहे. अगदी खरे भक्त आहात हो. आणि हो विचारायचं राहूनच गेलं. आता काय? सगळी तयारी व्यवस्थित झालीये ना? एकदा पाहून घ्या ना. स्वामी येणार या आनंदात मला काही सुचतच नव्हतं. सगळं व्यवस्थित झालंय ना? सगळी तयारी अगदी जय्यत झालेली आहे. कुठेही कसलीही उणीव नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. पण स्वामी अजून आले कसे नाहीत? मी पण तोच विचार करतोय. स्वामी इथं येतो म्हणाले म्हणजे नक्की येणार. अगं इतक्या वर्षांचा अनुभव आहे आपला. कदाचित भक्तगणांची बरीच गर्दी झाली असेल. अहो रात्र होत आली, अजून आले नाहीत स्वामी. कुठे राहिले म्हणायचे? तुम्ही पाहून येता का जरा? स्वामी इथं न येणं तर शक्यच नाही. मी बघून येतो. स्वामींना सोबत घेऊनच येतो. स्वामी, केशाचार्यांनी आपणास पूजेसाठी बोलवलं होतं. त्यांनी आपल्या भोजनाचीही व्यवस्था केली होती, पण आपण गेला नाही. चोळ्या, आम्ही काय करायचं आणि काय नाही ते आम्हाला कळतं. तू सांगण्याची आवश्यकता नाही. तुला शेषाकडे जायचं असेल भोजनाला, तुझा कळलं? नाही नाही, तसं नाही स्वामी. मी अब हम सोने जा रहे हैं. याद रखो, हमें जगाना नहीं. स्वामी
स्वामी स्वामींचा आत्ताच डोळा लागला. आज माझ्या घरी पूजा होती. स्वामी येतो म्हणाले. इतका वेळ झाला तरी आले नाहीत म्हणून मी बघायला आलो. मी जागा करू का त्यांना? नको, म्हणजे स्वामींचेच तसे आदेश आहेत. त्यांना कोणी उठवू नये मग. कधी उठतील स्वामी? हे सांगणं कठीण. स्वामींची उठण्याची आणि निजण्याची वेळ सांगणं खूप कठीण. ठीक आहे, मी थोडा वेळ वाट बघतो. बाळप्पा, स्वामी इतक्यात उठतील असं काही वाटत नाही. मी निघतो. स्वामी उठले की सांगा त्यांना. बर. स्वामी, शेषाचार्य वाट पाहत थांबले होते तेव्हा का नाही उठलात? बाळप्पा, वासनेचा स्पर्श झालेल्या मनाकडून पूजा करवून घेणं आम्हाला उचित वाटत नाही. म्हणजे हे काय, स्वामी आले नाहीत? नाही, मी गेलो तेव्हा स्वामी निजले होते. निजले होते? हो, मलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. स्वामी आज आपल्याकडे यायचं विसरले कसं? स्वामी असं कधी करत नाही. मी जायच्या केवळ काही क्षण आधी स्वामी निजले होते. थोडा आधी गेलो असतो तर बरं झालं असतं. मग आता काय करायचं? उद्या सकाळी जातो आणि पुन्हा स्वामींची भेट घेतो. आता स्वामी आल्याशिवाय आपण आपल्या पारायणाची सांगता करायची नाही. अजून उठले नाहीत स्वामी? नाही. मला जरा भेटायचं होतं त्यांना. थांबा, थोड्याच वेळात उठतील. स्वामी, स्वामी, जे काही माझं चुकलं माफलं असेल ते माफ करा. पण मला आपलं दर्शन द्या स्वामी, मला आपलं दर्शन द्या. चल निघून जा. अजिबात थांबू नका. सगळे चालायला लाग. काय हो, काय झालं? भेटले का स्वामी?
नाही भेट झाली स्वामी. स्वामी माझ्यावर रागावले. जेव्हा जेव्हा मी स्वामींच्या दर्शनाला जातो तेव्हा तेव्हा स्वामी निद्रिस्त. आज तर स्वामींनी मला शिव्यांचा भडीमार देऊन तिथून हाकलून दिले. अहो पण काय कारण असेल स्वामींनी असं मनात राग धरण्याचं? काहीच कळत नाही. स्वामींनी माझ्याकडे पाठ फिरवलीये ग. माय माऊलीत जर का लेकराला भेटेन अशी झाली तर त्या लेकरांनी जायचं कुठं? आतापर्यंत अगदी मातेच्या ममतेनं अंगावरती प्रेमाची पाखर धरणारे स्वामी आज हा असा काय खेळ करतायत काही कळत नाही. स्वामी हे सगळं का करत असतील? बघा, नीट आठवून बघा, काही घडलं होतं का तुमच्या हातून? काय घडलं होतं माझ्या हातून? वाचेनं तर मी काही अशी आगळीक केली नाही. मनानं मी काही वेगळा विचार केला होता का? याही वेळी स्वामी मला विसर. स्वामी सगळ्या लोकांना पेढे लाडू देतात, पण मला मात्र बघा, मला मिठाई किती आवडते हे त्यांना ठाऊक नसेल का? स्वामींनी मलाही कधी अशी मिठाई दिली तर ताट भरून हा 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 काय बहार येईल. पेढे लाडू अकंठ सेवन करून जिव्हा कशी अगदी तृप्त होईल. आठवलं त्या दिवशी स्वामींच्या पुढे प्रसाद म्हणून जे पेढे आणि लाडू ठेवले होते ना, ते खाण्याची वासना माझ्या मनात उत्पन्न झाली. स्वामी अंतर्यामी आहेत. स्वामींनी हे जाणलं आणि म्हणून स्वामी माझ्यावर चिडले. वासना हे सर्व दुःखांचं मूळ आहे हे माहीत असून सुद्धा मी त्याच्या आहारी गेलो. माझं चुकलं स्वामी. स्वामी मला क्षमा करा. स्वामी मी जर पुन्हा लाडू पेढे खाण्याची वासना धरली तर मी हे शेण खाईल स्वामी. स्वामी मला क्षमा करा. स्वामी माझी चूक झाली, मला क्षमा करा. आपल्या पुढे प्रसादासाठी ठेवलेलं पेढे लाडू हे खाण्याची वासना माझ्या मनात निर्माण झाली. खूप मोठी चूक झाली स्वामी माझ्याकडून. क्षमा करा स्वामी. मला खूप पश्चाताप होतोय. क्षमा करा. शेषाचार्या, आम्हाला हेच हवं होतं. तुझ्या मनात निर्माण झालेलं वासनेचं बीज जळून जायला हवं. अरे, ही मनात निर्माण झालेली वासना ओफावायला वेळ लागत नाही. तिचा अटकाव वेळीच होणं गरजेचं होतं. म्हणून तुला धडा शिकवावा लागला. मनाला ग्रासून टाकणारे लोभ, इच्छा, मोह, लालसा, वासना, अरे त्यांना अंतच नाही. क्षणिक सुखासाठी मनात निर्माण झालेली वासना, लालसा माणसाला अनंत अडचणींच्या जंजाळाच्या गर्तेत लोटून देते. तुझ्या मनात लाडू पेढे खायची वासना निर्माण झाली. उद्या आणखीन एखाद्या गोष्टीची वासना निर्माण होईल, तहान लागेल. अरे, बुडत्याचा पाय अधिकाधिक खोलात, तशी वासनेमुळे माणसाची गत होते. या वासनेपायी माणसाला जन्म मरणाच्या फेऱ्यांमध्ये अडकून पडावं लागतं. मोक्षाच्या मार्गातली ती एक धोंड ठरते. म्हणून
आम्ही आमच्या भक्तांना या जंजाळापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. अरे, मनात निर्माण झालेली एक छोटीशी वासना तुमच्या वर्षानुवर्षाच्या उपासनेला ग्रहण लावते. मोक्षाच्या मार्गात निर्माण झालेली वासना तुम्हाला शेकडो हजारो पावलं मागे घेऊन जाते. आज तू शेण घाललेस, शेणासारखी पवित्र सात्विक वस्तू जगात दुसरी नाही. तुझं मन शरीर पवित्र झालं, वासना रहित झालं. स्वामी, स्वामी आपणच मला ही बुद्धी दिली. आपल्यासारखा गुरु मला लाभला. मी अगदी धन्य धन्य झालो स्वामी, धन्य झालो. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाया चोया, इकडे या. हात पुढे करा. हे घ्या. हे काय स्वामी? आणि याचं काय करायचं? हे धातूचे तुकडे आहेत. या धातूचं तुम्ही सोन्यात रूपांतर करायचं. पण हे कसं शक्य आहे स्वामी? अहो, धातूपासून सोनं कसं बनवता येईल? का शक्यच नाही. का शक्य नाही? धातूचं सोन्यात रूपांतर करता येतं. आहे असा एक माणूस ज्याला धातूचं सोन्यात रूपांतर करायची किमया ज्ञात आहे. कोण आहे स्वामी? कळेल, लवकरच कळेल तुम्हाला. धातूचं सोन्यात रूपांतर करून राजैश्वर्य भोगणारी, परमार्थाचा मार्ग सोडून ज्यांची जीवन नौका भलत्याच मार्गाला लागली आहे, अशी माणसं आहेत. अशाच एकाची भरकटलेली जीवन नौका परमार्थाच्या प्रवाहात पुन्हा आणायची आहे आम्हाला. आज आठवण आली होय आमची. तुमच्याशिवाय एक एक क्षण कसा काढला ते माझं मला माहिती. कामाचा व्यापच इतका वाढलाय ना. माझा तो अत्तराच्या विक्रीचा व्यवसाय, त्याचाही पसारा खूप वाढला. गेले काही दिवस खूप दगदग झाली, बराच क्षीण आला. पण आज या तुझ्या रंगमहालामध्ये येऊन सगळा क्षीण अगदी झटक्यात उतरला. आज तुम्ही आलात आणि माझ्या रंगमहालात प्राणच फुंकले गेले. म्हणजे ते कसं काय? तुम्ही आलात म्हणून इतक्या दिवसानंतर माडीवर नाचले मी. लग्नाचं वचन देऊन गेल्यापासून माझी माडी बंद आहे. आता मी फक्त तुमच्यासाठी नाचणार. जन्मभर तुमचीच होऊन राहणार. तशी तयारी देखील केली आहे मी. तयारी? कसली तयारी? विसरलात ना? मागच्या वेळेस आलात तेव्हा म्हणाला होता की पुढच्या वेळेस येईन तेव्हा लग्न करू म्हणून. मग करायचं ना लग्न? लग्न करू ना. इतकी घाई काय? ते काही नाही. यावेळेस लग्न करायचं म्हणजे करायचंच.
किती दिवस तुमच्यापासून एकटी राहू? मी असं ऐकलंय की तुम्ही धातूपासून सोनं बनवण्याची किमया शिकलात. माझ्याही धातूसारखं आयुष्याचं लग्न करून सोनं करून टाका ना. करू. पण मला ना एक छोटंसं काम आहे. मी अगदी 2च दिवसात ते काम आटोपून येतो. मग आपण लग्न करू. तसं वचन द्याल मला? येऊ मी आता? लवकर या. काय झालं स्वामी? आम्हाला जायला हवं. केव्हापासून पाहतोय तुम्ही अस्वस्थ आहात. जेवणातही लक्ष नव्हतं तुमचं. कोणती दुविधा आहे? काय करू मी? अहो, लक्ष्मीला लग्नाचं वचन देऊन बसलोय. ह्या नाचणाऱ्या स्त्रीशी लग्न? अहो, या बायका मन रमवण्यापुरत्याच ठीक असतात बरं. नाही, माझी लक्ष्मी खूप चांगली आहे. चिखलात राहूनही कमल पुष्पासारखी आहे ती. लक्ष्मीमध्ये गुंतलोय मी. माझं प्रेम आहे तिच्यावर. पण मी तिच्याशी लग्न करू शकत नाही, कारण माझं लग्न आधीच झालंय. लक्ष्मीचं मन मोडणं जीवावर आलं म्हणून या वचनात अडकलोय मी. पण मी तिला फसवू इच्छित नाही आणि लग्नही करू शकत नाही. वचनभंगाचं पापही मला माझ्या माथी नको. काय करू? बेडकर हो बेडकर, त्या लक्ष्मीबाईंना साप चावून त्यांचा जागच्या जागीच मृत्यू झाला. नाही, हा, लक्ष्मी गेली. माझा निरोप न घेताच गेली. मला तिच्या अंत्यदर्शनासाठी जायला. बेडकर माझं ऐका. तुमची या समस्येतून भगवंतानं सुटका केली आहे. बघा, त्याने वचनभंगाचं पापही तुमच्या माथी येऊ दिलं नाही. आता या पाशात पुन्हा अडकू नका. जे रंगले भगवत पथा ते विसरले विषयावस्था. साधू महाराज, तुम्ही यावेळी इथे? वत्सा, आम्ही तीर्थयात्रेस निघालो आहोत. विश्रांतीसाठी इथे काही काळ मुक्काम करू इच्छितो. यावं महाराज, अवश्य. आम्ही तुमचं स्वागतच करतो आहोत. महाराज, आपण अगदी परमेश्वरानं धाडल्यागत आला आहात. या समयी मला आपल्यासारख्या मार्गदर्शकाचीच अत्यंतिक गरज होती. परमार्थ मार्गात येण्याची माझी इच्छा आहे. महाराज, मी नेमकं काय करावं? बेडकर, तुझा पूर्व इतिहास आम्हास पूर्ण ज्ञात आहे. तू ऐशाराम करावास, परमार्थ तुझ्याच्यानी होणे नाही. वैराग्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. विषयोपभोगाच्या कर्दमात तू पूर्णपणे रुतलेला आहेस. त्यातून बाहेर येणं तुला केवळ अशक्य. आपल्या या निंदास्पद शेऱ्याने माझं अंतःकरण व्यथित झालंय. आता स्वतःला परमार्थ मार्गासाठी लायक बनवेन आणि माझ्या विषयीचं आपलं मत बदलायला लावेन.
आणि मगच बिडकर म्हणून घेईन.